तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव नित्य. एक्सप्लोर फूड डेस्टिनेशन ह्या चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. आज आपण जामसावडी येथे जाणार आहोत. तिचे काही महत्त्वाचे ठिकाण आणि नैसर्गिक ठिकाणे आणि फूड सुद्धा एक्सप्लोर करणार आहोत. चला तर मित्रांनो, जाऊया आणि एक्सप्लोर करूया. मित्रांनो, मी सावनेर रोडला तर वाटेत निघत असताना मला पेरू मिळाले. पेरू विकत घेतलेले आहे. प्रवास सुरू करण्या अगोदर आपण पेरू खाऊया आणि प्रवासाला निघतो. चला तर. नमस्कार मित्रांनो, मी इंटरचेंज मार्गावर आहो. हा बैतूलला जाणारा मार्ग आहे आणि हा चिंचवडला जाणारा मार्ग आहे. हा चिंचवडे मार्ग आपण जामसावडीला जाणार आहोत. चला तर आपण जाऊया जामसावडी. मित्रांनो, मी आता टोल टॅक्स पार केलेला आहे आणि MP बॉर्डरला पोहोचलेलो आहोत. तुम्ही पाहू शकता. तर मित्रांनो, महाराष्ट्राची राणी लालपरी माझ्याजवळून क्रॉस झालेली आहे. तुम्ही माझ्यासमोर बघू शकता तिला.
मित्रांनी इथं पोहोचल्यानंतर काही स्टॉल दिसलेले आहेत, काही फूड स्टॉल आहेत, लहान मुलांकरिता खेळणीचे सुद्धा स्टॉल दिसत आहे. तर मित्रांनो, मंदिराच्या अगदी आवारासमोर काही स्टॉल लागलेले आहेत, तिथून तुम्ही पूजेची थाळ घेऊ शकता. आणि येता येता सुद्धा काही स्टॉल लागलेले होते, तिथून सुद्धा तुम्ही पूजेची थाळ घेऊ शकता. फायनली आपण जामसावडी हनुमान मंदिरात आलेलो. तुम्ही दृश्य बघू शकता. तिथे आपण जोडी चप्पल काढूया आणि आतमध्ये दर्शनाला जाऊया. चला. तर मित्रांनो, श्री हनुमान मंदिर जामसावडी भक्ती आणि श्रद्धेचे केंद्र आहे, जिथे खऱ्या मनाने येणाऱ्या भक्तांची मनोकामना पूर्ण होतात. स्वयंभू श्री हनुमानजी निजलेल्या स्थितीत बसलेले आहे.
तर मित्रांनो, इथे असे फेमस फूड मिळालेले नाही. मी खूप सर्च केले, पण तुम्हाला जर माहीत असणार तर मला कमेंटच्या माध्यमातून कळवा. मित्रांनो, मी मंदिराच्या बाहेर आल्यानंतर महाप्रसाद वाटप चालू होता, तर मी महाप्रसाद घेतलेला आहे. महाप्रसादाच्या वाटपामध्ये केळीसुद्धा दिलेले आहेत आणि त्या साईडला महाप्रसाद वाटप चालू आहे. तुम्ही या, इथे नेहमी महाप्रसाद वाटप चालू राहते. तर मित्रांनो, मी महाप्रसादाचा लाभ घेऊन सरळ फेमस फूड शोधण्याकरिता निघालेलो आहो. तर मला इथे नॉर्मल फूड मिळालेले आहे. माझ्या उजव्या हातावर बघू शकता तुम्ही फिंगर, लड्डू आणि डाव्या साईडला सुद्धा तुम्ही पाहू शकता लहान मुलांसाठी खेळणी वगैरे अवेलेबल आहेत. मित्रांनो, मंदिरापासून अगदी 3 किलोमीटर अंतरावर एक धरण आहे. लोकल लोकांनी सांगितल्याप्रमाणे तिचा सुंदर असा व्हिडिओच्या माध्यमातून आपण एक्सप्लोर करण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहोत. चला तर मित्रांनो, जाऊया आणि एक्सप्लोर करूया. तर मित्रांनो, मला आईने टिफिनवर झुणका दिलेला आहे, तुम्ही पाहू शकता. आणि 6 ते 7 चपात्यासुद्धा दिलेल्या आहेत. हा चपाती आणि झुणक्याचा आपण एक बाईट घेऊया. तर मित्रांनो, छान झालेला आहे. आपण हा टिफिन संपूया आणि डॅमकडे निघूया. मित्रांनो, जामसावडी मंदिरापासून अगदी 3 किलोमीटर अंतरावर हे डॅम आहे, तुम्ही बघू शकता. मी आतमध्ये जाऊन तुम्हाला सुंदर असे दृश्य दाखवणार आहे. चला तर. माझ्या डाव्या साईडला बघू शकता आणि उजव्या साईडला सुद्धा बघू शकता. सुंदर असे दृश्य तुम्हाला मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. चला आता अगदी मध्ये जाऊन बघूया. अगदी आता मी मध्यात आलेलो, डॅमच्या मध्यात आलेलो, बघू शकता तुम्ही. छानसा असा व्ह्यू. तर मित्रांनो, तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळू शकता. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर पुन्हा भेटू अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टिल बाय.